मुलीसाठी MPSCचा पेपर फोडल्याचा आरोप असणारे शिक्षक अमृत पाटील यांची शाळा आम्ही गाठली आणि त्यांच्या एका सहकारी शिक्षकासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। तेव्हा त्या शिक्षकाने अमृत पाटलांचं असं काही गुणगान गायलं की तुम्हालाही वाटेल की असा शिक्षक होणार नाही। या शिक्षकाने आरोपी अमृत पाटीलला थेट क्रांती सूर्याची तर त्यांच्या पत्नीला क्रांती ज्योतीची उपमा देऊन टाकली आहे। पाहूया। MPSC पेपर फुटीनंतर आरोपी अमृत पाटील हे ज्या शाळेत कार्यरत होते त्या शाळेत सध्या मी आहे। माझ्यासोबत इथले शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणणार एकंदरीत अमृत पाटील सरांचा स्वभाव कसा होता, काय एकंदरीत तुम्ही म्हणणार? अमृत पाटील सर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अमृत होते। एक क्रांतिकारी शिक्षक रत्न होतं। हेच नव्हे, हे जोडपच एक क्रांतिकारी होतं। परिवर्धा शाळेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास 9 उपस्थिती होती या शाळेची। मरण्याच्या अवस्थेमध्ये होती ही शाळा, बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होती ही शाळा। या माणसाने अफाट मेहनत घेतली, दिवस रात्र एक केलं आणि आज 108 उपस्थिती आहे। हे सारं श्रेय या माणसाला आहे। हा माणूस ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केली, जहाँ रहेगा वहाँ रोशनी लुटाएगा, किसी तरह का अपना मका नहीं होता, अशा पद्धतीने हा माणूस स्वतःच्या परिवारापेक्षा विद्यार्थ्यांवर आई वडिलांप्रमाणे प्रेम करत होता। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच उपक्रम राबवणारी परिवर्धा ही शाळा होती। सर्व विद्यार्थ्यांमध्ये आई बापासारखं प्रेम करणारं हे क्रांतिकारी जोडपं। निश्चितच हे प्रसंग घडल्यापासून आमच्यासारख्यांना सुद्धा काळीज गदगद होते, पण सूर्यावरही डाग असतो। हा माणूसही या कठीण प्रसंगातून बाहेर पडेल आणि पुनश्च ज्ञानदान क्षेत्रामध्ये क्रांतिकारी सूर्याच्या रूपाने अजरामर होईल, यात एक अपेक्षेसह मी देवाकडे प्रार्थना करतो की हा माणूस या कठीण प्रसंगातून सही सलामत सुटावा। कारण हा माणूस जेव्हा गावात फिरायचा तेव्हा गावातील प्रत्येक माणूस या माणसाला देवासम पूजायचा, प्रत्येक माणूस आदराने बोलायचा। माझ्या 32 वर्षामध्ये मी असं पाहिलंच नाही की एका जिल्हा परिषदेच्या गुरुजीला एवढा मान सन्मान मिळतो। गुजर असतील, मराठी असतील, शाळेजवळ सांगायचं झाल्यास एक बँक आहे, बँक ऑफ इंडिया। जेव्हा ते बँकेचे शाखाधिकारी पाहायचे, त्यांचं काम पाहून त्यांनी 40,000चे PT ड्रेस दिलेला होता, बूट दिलेले होते। या माणसाचं कार्य अजरामर आहे, अमर आहे। मी पुनश्च म्हणतो, शिक्षण क्षेत्रातील हा माणूस क्रांती सूर्य आहे आणि त्याची अर्धांगिनी म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांती ज्योती आहे। कोणावरही असं संकट येऊ नये। अमृत पाटील हे एक चांगले मुख्याध्यापक होते, त्यांची मिसेस देखील एक चांगली शिक्षिका होती असं या सरांचं म्हणणं आहे। निश्चितच अमृत पाटील हे लवकरच सुटतील, या प्रकरणात निर्दोष येतील असा विश्वास जो आहे या सरांनी व्यक्त केला आहे। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, परिवर्धा, नंदुरबार।